गोंदिया भंडारा जिल्ह्याची निवडणूक आता सध्या लागलेली आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये सोबत भंडारा जिल्ह्यातही सुरू आहे। आपण जर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये शिक्षण, सिंचन, रस्ते बांधकाम आणि उद्योग आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आज ज्वलंत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भाजपाचा खासदार या ठिकाणी आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल भाऊ की गेल्या अनेक 5 वर्षापासून भाजपाचा खासदार आहे, भाजपाच्या खासदारांनी कोणकोणते कामं केले? पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत काम करतो। त्यामध्ये आमचे नेता गोंदिया भंडारा जिल्ह्याची जे पहिचान ओळख आहे ते प्रफुल्ल पटेल साहेबांची आहे आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये काम करताना आम्ही आदरणीय राजेंद्र जैन साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करतो आणि प्रफुल्ल पटेल साहेबांना महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये मोदीजींची विकासची जे प्रवाह त्यांनी आणलेला आहे, सर्व देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे जे काम आहे त्यांना पाहून प्रफुल्ल पटेल साहेब यांनी महायुतीमध्ये सम्मिलित झालेले आहेत आणि मोदींच्या विकासचा एजेंडा घेऊन आम्ही सर्व त्यांच्यासाठी काम करून राहिलो आणि सतत हे काम करणार। काय सांगाल पटेलजी की गेल्या खासदार 5 वर्षामध्ये भाजपाच्या आहे, कोणकोणती कामं झाली आहेत गोंदिया आणि भंडारा क्षेत्रामध्ये? अभी मैं सबसे पहले जो हमारे खासदार रहे सुनील मेंढे जी, 5 साल में उन्होंने क्या काम किया ये हम लोगों से पूछते हैं तो उनका कहीं भी जायजा कुछ आता नहीं कि उन्होंने बहुत अच्छा कार्य किया है। 2-3 साल कोरोना में भी बहुत अच्छी वर्किंग उनकी रही नहीं और इसी कारण जनमानस जो है लोगों का आज सुनील मेंढे जी के विपरीत गया और सिर्फ उन्होंने जो भाजपा का नारा है सबका साथ सबका विकास, तो इसमें सबसे पहले सुनील मेंढे जी का डबल विकास हो गया 5 साल में। पर जो आम जनता रही उनका कितना विकास हुआ ये अपन जनता से ही पूछना चाहिए कि हमारा कितना विकास हुआ। और इनका बहुत ज़्यादा अच्छा कार्यकाल नहीं रहा। 1100 गांव लोकसभा में आते हैं, उसमें से ये 1000 गांव भी पूरे 5 साल में नहीं जा पाए। आप मीडिया के माध्यम से देखो, हर गांव जाओ पता करो तो ये कहीं भी पहुँचे नहीं। न इनका कहीं एक बोरवेल रहा, न रोड रास्ते का रहा, कोई भी विकास बहुत जीरो रहा। मेडिकल के माध्यम से कोई भी एक 5 साल में मोदी जी की सरकार में कोई अच्छा कार्य अपनी लोकसभा संसद क्षेत्र में नहीं हुआ। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कसा खासदार पाहिजे आपल्याला? गोंदिया भंडारा जिले में एक गोंदिया भंडारा जिले की विकास करने वाला खासदार चाहिए जो सुनील मेंढे जी में बिल्कुल नहीं दिखता है। इन्होंने कागज़ों पर रोड बनाकर कागज़ों पर भ्रष्टाचार किया है भारी मात्रा में। जब कोविड में लोगों को ज़रूरत थी एक अच्छे खासदार की, तब ये रात को 12 बजे सैलून खुला के अपनी सेविंग कराने में व्यस्त थे और इन्होंने सिर्फ अपने इनकम में 3 पट वृद्धि करने का काम किया है। इन्होंने सिर्फ खुद का विकास किया है, ना जनता का विकास किया है, ना गोंदिया जिले का विकास किया। आज भी गोंदिया जिले के रोड रास्ते और अन्य चीज़ों में गोंदिया बहुत पिछड़ा हुआ है। इसलिए मेरे हिसाब से तो ये एकदम निष्क्रिय और निकम्मे सांसद गोंदिया भंडारा जिले के आज तक रहे। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कसा खासदार हवा आहे आपल्याला? सर्वात पहले मीडिया को मैं बता देना चाहता हूँ कि आप देश के चौथे पिल्लर हो और मैं एक नागरिक के तौर पे एक बात रखना चाहता हूँ कि मैं जो भी कहूँगा आप इसे काटे बगैर अपने इसमें बताऊँगे। मैं आपको बताता हूँ कि जब से क्या बोलते भाई यहाँ पर भाटजी लोग और जो बड़े बड़े लोगों के पहले सांसद रहे, उन्होंने अपने हिसाब से मोनोपोली चलाए, जनता का कोई विकास नहीं हुआ है। मैं आपको सीधे शब्दों में बता देता हूँ गोंदिया भंडारा लोकसभा की। और उसके बाद में इनने फिर एक हमारे को एक पार्सल ला के दिए जिसका नाम था सुनील मेंढे जी ने सिर्फ पैसे कमाए। मैं एक जनता एक वोटर के दृष्टिकोण से आपको बताता हूँ कि अभी तक पिछले 15-20 वर्षों में कोई अच्छा सांसद ही नहीं मिला गोंदिया भंडारा को। इसलिए हमें इस बार सांसद ऐसा चाहिए जो हमारे बीच में से हो और हमारे लोगों की, छोटे लोगों की, बेरोजगारों की, हम छोटे व्यापारियों का जो साथ दे। यहाँ पर हमेशा ही यहाँ पर बड़े और अमीर लोगों ने ही शासन किया है गोंदिया भंडारा में। ये शासन व्यवस्था को ख़त्म करने के लिए हमें एक पढ़ा लिखा, डेसिंग और ईमानदार सांसद यहाँ चाहिए, ना कि मोदी का कोई व्यक्ति चाहिए, ना कोई लटजी भाटजी सेठजी चाहिए। हमारे को एक अच्छा सांसद हमें यहाँ चाहिए। कशा प्रकारे गोंदिया जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे? गोंदियामध्ये जे 5 वर्ष अगोदर जे खासदार होते
आता तुम्हाला मी सांगतो की गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे होतं। आज 8 वर्ष झाले गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर आहे, पण सध्या मेडिकल कॉलेज बनला नाही। 5 वर्ष सुनील मेंढे म्हणून आमच्याकडे एक खासदार होता। आज तुम्ही आपण जिथे उभं आहोत याच्या समोरच एक मेडिकल कॉलेज आहे जे DHS म्हणजे शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये सुरू आहे। 8 वर्षामध्ये एक खासदार आमच्या मेडिकल कॉलेज बनवू शकत नाही। गोंदियामध्ये आपण जिथे उभं आहोत एक जुनं पूल होता, तुम्हाला समोर इथे एक जुनं पूल 3 वर्षापासून तुटलेला आहे, तो आजपर्यंत बनला नाही। असा खासदार आम्हाला नाही पाहिजे जो एक मेडिकल कॉलेज आमचा बनवू शकत नाही, आमचा पूल बनवू शकत नाही। शिक्षामध्ये आमचा जिल्हा मागासलेला आहे, सर्वात रोड रस्त्यामध्ये आमचा जिल्हा मागासलेला आहे। लोक सांगतात इथे मोठे मोठे शेठजी भटजी खासदार झाले आणि त्यांनी ते लुडकून पण गेले, सगळ्यांना माहीत आहे। ते वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि ते स्वच्छ झाले, ते एवढे स्वच्छ झाले की सगळ्यांना माहीत आहे कसे स्वच्छ झालेले आहे। आणि त्यांनी काय केलं, जर आजही गोंदिया मागासलेला आहे ते हे त्यांची करणी आहे। जर एवढे मोठे मोठे लोक आमचे खासदार होते तर त्यांनी आमच्या जिल्ह्याला आज नंबर 1 केला पाहिजे होता, पण आतापर्यंत आमच्या जिल्ह्याला नंबर 1 झाला नाही। तर आम्हाला असा चांगला खासदार पाहिजे जो सुशिक्षित पाहिजे आणि तो आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकते आणि ते आपल्या जिल्ह्यामध्ये जे शिक्षण आहे, आरोग्य आहे, हे जे मूलभूत सुविधा आहे ते लोकांना भेटली पाहिजे, आमची अशी अपेक्षा आमचे नवीन खासदार। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये कोणकोणते ज्वलंत प्रश्न आहेत ज्यांच्यावर आत्तापर्यंत विकास झालेला नाही? आत्ता सांगितल्याप्रमाणे यांनी आपलं आरोग्य, सिंचन आणि आपलं शिक्षण हे ज्वलंत प्रश्न आपल्याकडे अजूनही आपला प्रलंबित आहेत। सडक अर्जुनीला आपला MIDC व्हावी हा मागे बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित मुद्दा आहे। तिथे माजी मंत्री पण आहेत, विद्यमान आमदार पण आहे, पण अजूनही हा मुद्दा निकाली निघालेला नाही। भंडाऱ्याचे स्थानिक खासदार असतानाही म्हणजे भंडाऱ्याला रहिवासी असतानाही वरठी ते भंडारा हा रोड इतका खराब झालेला आहे की एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे मृत्यू हा निश्चित आहे। मग विकास कोणत्या पद्धतीचा आहे? विकास करणारा खासदार आपल्या लोकसभेला हवा आहे। कोणकोणते प्रश्न आहेत ज्यावर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा विकास होणे आवश्यक आहे? कोणावरतही आरोप प्रत्यारोप न करता तुम्हाला जे अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का तुम्ही तुमच्या मताचे तुम्ही स्वतः मालक आहात, तुम्हाला आरोप प्रत्यारोप करून सुद्धा तुमचा विकास होऊ शकत नाही। जर विकास करायचा तर प्रत्येक नागरिकानं सजगतेने मतदान केलं पाहिजे। जर आपण पाहिलं तर आपल्या इच्छा शिक्षणाचे स्तर फार कमी आहे आणि आरोग्याच्या ह्या दोघहीकडे लक्ष देऊन सगळ्या लोकांनी जागृततेने मतदान केलं पाहिजे। आपण पाहू शकतो की गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। तो साकोलीचा भेल असो किंवा वर्धीचं रेल्वे स्टेशन, रेल्वेच्या समस्या, अनेक समस्या या आजही कायम आहेत आणि या समस्या सोडवल्या जाव्या असं नागरिकांचं म्हणणं आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया भंडारा।